अपात्र लाडक्या बहिणींकडून पैसे वसूल करणार नाही असं फडणवीसांनी म्हटलंय। केवायसी पूर्ण केली त्या लाडक्या बहिणींचे पैसे मिळत राहतील असंही फडणवीसांनी म्हटलंय। पुन्हा एकदा केवायसी विंडो ओपन करण्याची सरकारची तयारी असल्याचंही फडणवीस म्हणतात। 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्याच्या मुद्द्यावरून राजकारण पेटलंय। मात्र या 80 लाख लाडक्या बहिणींकडून सरकार पैसे वसूल करणार नाहीये अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीसांनी केली आहे। मात्र या योजनेचा लाभ 14,000 पुरुषांनी घेतलाय। त्यांच्याकडून सरकार पैसे वसूल करणार असल्याचंही फडणवीसांनी म्हटलंय। ई केवायसी तसेच निकषांची पूर्तता न केल्यामुळे 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्यात। ज्या महिला केवायसी करायला तयार असतील त्यांच्यासाठी पुन्हा ई केवायसीची विंडो सुरू करण्याची तयारी असल्याचं फडणवीस म्हणाले। 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र झाल्यानं राज्यातल्या लाडक्या बहिणींचा आकडा आता 1,66,00,000 आलाय। 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र झाल्यानं राज्यातल्या लाडक्या बहिणींचा आकडा आता 1,66,00,000 आलाय। योजना सुरू झाली तेव्हा आकडा 2,46,00,000 इतका होता। या प्रकरणावरून विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। सरकारवर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी संजय राऊत यांनी केली आहे। त्या प्रमाणात केवायसी झाली नाही, ज्यांनी केवायसी केली नाही 60 लाख 80 लाख जो काही आकडा तुम्ही दिलेला असेल तर ते लोक या योजनेच्या पात्रतेचे निकष हे पूर्ण करताना दिसत नाही। ज्यांनी केवायसी केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही, पण त्यांनी दिलेले पैसे आम्ही वसुली करणार नाही। 14,000 ज्या पुरुषांनी पैसे घेतलेले आहेत त्यांच्याकडनं मात्र पैसे हे वसूल केले जातील आणि आजही यांच्यापैकी कोणी जर केवायसी करणार असेल तर आम्ही विंडो ओपन करायला तयार आहोत आणि त्यांना लाभ द्यायला तयार आहोत। लाडकी बहीण योजनेमध्ये कशा प्रकारे त्यांना पैसे वाटले गेले दिले गेले समोर आलंय। 1 कोटी साधारण 1 कोटी तुम्ही बेकायदेशीरपणे या पैशाची अफरातफर केली मत विकत घेण्यासाठी। सरकारी तिजोरीचा हा उघड अपहार ही योजना राबवण्याचा प्रयत्न केला अशा प्रकारे त्यांच्यावरती आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल व्हायला पाहिजे। संजय राऊत तुमच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे। लाडक्या बहिणीला 1,500 रुपये मिळू नये यासाठी कोर्टामध्ये धाव घेण्याचं काम देखील उभाटा गटाकडनं केलं, काँग्रेसकडनं केलं। संजय राऊतांची मनापासून इच्छा होती की लाडक्या बहिणीला पैसे देऊ नयेत। मजुराला हाताला काम मिळालं या गोष्टी नको आहेत। आमच्या लाडक्या बहिणीच्या मुलांना जर 20-20 हजाराची नोकरी महिन्याला तुम्ही दिली तर आम्हाला 1,500 रुपये नको आहेत। आमच्या आज मिडल क्लास मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेला आहे। पण काय आहे की इलेक्शन पुरतं फक्त नाटक केलं जातं। इलेक्शन गेल्यानंतर ह्यांना मात्र त्या ठिकाणी साईडला फेकून दिलं जातं। ही आजची परिस्थिती आहे। काही नावं कमी झाले याचा अर्थ असं नाही की परमनंट कमी झाले आहे। काही नावं जरी अपात्र झाले असतील त्यामध्ये जर काही पुन्हा त्याचं तपासणी करता येईल, सरकारला जर काही चूक झाला असेल तर ते दुरुस्त करता येईल। पण याचा अर्थ असा नाही आहे कुठल्याही पॉलिटिकल फायद्याकरता कुठली योजना आहे ते आमचं ब्लडही नाही आहे। एखादी योजना केली ती समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या कल्याणाकरता असतं, त्यामुळे करू।